5 वाजले की ते थांबत नाही, त्यांच्या तोंडाला येतो फेस. देशीवाले ऐकणार नाही. सकाळी 4 वाजता दरवाजा तोडतात ते देशी बारचा. चला पहिल्या जोड्या मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची पहिलीच बोहनीची जोडी. सक्रिय बेनीचे फलंदाज स्ट्रायकर आशिर किन्नर मात्रेंचा जोडीदार कॉम्रेड धनेश 4G. आणि पहिला फलंदाज षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर खेरणे संघाचा पहिलाच स्ट्रायकर भेदक गोलंदाज अतुल 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 गोंधळी 4G गोंधळी. शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, एक बॅकवर्ड गली, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट. डेप एक्स्ट्रा कव्हर असं आक्रमक क्षेत्ररक्षण. DPLचा धमाका धरणा प्रीमियर लीग म्हटते जानेवारी 2026 मध्ये रंगेल. खरं धरणा गाव फार छोटा आहे. हो हो हो, क्लास कव्हर ड्राईव्ह, चांगलं टायमिंग. धरणा गाव एवढे छोटे आहे ना, त्यांना 2-3 रिक्षा बस झाल्या. अख्खा गाव त्याच्यात बसेल प्रवासासाठी. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 1 वर, बिनबाद 1, 1 फॉर नन. चांगला फटका होता, चांगला क्लास होता, परंतु सिलेक्शन गॅपचा जर फायदा उचलला असता तर नक्कीच फोल्डिंग मार्क तयार. हो हो, ऑन द राईट. म्हणजे यष्टीरक्षक जर जवळ असते तर नक्कीच क्लोज असते. दबा धरून बसल्या तर नक्कीच काहीतरी इफेक्ट वेगळा दिसला असता. परंतु चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, गुड लेंथ स्पॉटवरून चेंडू पिचिंग झाला आणि टेक ऑफ होऊन थेट विसावला. गॅदर कैले यष्टीरक्षक, डॉट डिलिव्हरी. चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी, राईट आर्म हो दे विकेट तयार. अतुल आणि हा पुन्हा लॉब करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला निघून. 6 धावांसाठी. काय टायमिंग बघा, याला म्हणतात तोलून मापून मारलेला हा वाईटिश मिडविकेटच्या डोक्यावरून अतिशय दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका. संघाची धावसंख्या झाली 7 वर, 8 वर. अतिशय भन्नाट आयोजन. आणि हा पुन्हा एकदा हो हो, काय ग्रेट डिलिव्हरी बघूया. आउटसाइड द ऑफ. अतिशय तो याच्यात विटॅमिन जास्त आहेत. हो, आणि हा खोदून काढला. पुन्हा एकदा जाईल. जबरदस्त टायमिंग, साईड स्टिंगला सलामी देणारा आणखीन एक लॉंग स्टॉपला गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. पहिला दमदार सिक्सर, नंतर दमदार टायमिंग. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 12. 4 चेंडूमध्ये 12 म्हणजे 400चा स्ट्राईक रेट, 300चा स्ट्राईक रेट. यस, लास्ट डिलिव्हरी, राईट आर्म हो दे विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. यस, टायमिंग शुड बी एक्सलंट. स्विप केला चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंगलेग यांच्यामधून. टायमिंग अतिशय उत्तम टायमिंग, क्लास फटका. धाव संख्या झाली 16. दमदार सुरुवात, वेल बिगन इट्स हाफ डन. त्याची सुरुवात चांगली, त्याचं काम फत्ते.
पहिल्या षटकात तोडफोड फलंदाजी, पॉवर प्लेचा उचलला पुरेपूर फायदा. चला टीम मीटिंग नको आहे प्लीज. म्हणजे हा आहे क्वार्टर फायनलचा उपांत्य फेरीचा सामना. त्याच्यानंतर होईल सेमी फायनल, उपांत्य पूर्व, त्याच्यानंतर सेमी फायनल म्हणजे उपांत्य फेरी. आणि त्याच्यात जिंकेल तो जाईल, येईल 31ला. अंतिम फेरी दाखल होईल. बॉलिंग मार्कवा तयार. रायडा महोदय विकेट. नवीन गोलंदाज दीपक. धानसर आणि खेरणे अशी ही बिग फाईट, बिग बॅटल. कडवी झुंज, कडवा प्रतिकार. दोन्हीही टोळकी आहेत पॉवरफुल. जय गणेश्वर या नावाने त्यांचा एक चषक देखील असतो. अतिशय दमदार आयोजन. आणि हा यस वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निघून गेला आहे. अतिशय वेगानं फेकला होता. फलंदाजाला कुठल्या प्रकारचाही करमत करता आली नाही. गॅदर केले डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या दीपक. आणि हा यस उलटा चेंडू. पुन्हा एकदा आक्रमण. चेंडू गेलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. मिळेल फक्त एक धाव. चांगली फिल्डिंग, अटॅक फिल्डिंग आहे. संघाची धावसंख्या 17 बिनबाद 17. दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. षटकार चौकारांची पहिल्या जे षटकामध्ये झाली बोछार. आणि हा अकुट डब्याचा पुन्हा एकदा वीरेंद्र सेवाग स्टाईल. काय टायमिंग बघा, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. आणि हा चौक भन्नाट फटका, केलेलं आक्रमण, अटॅक, केलेली पिटाई, हलकल्लोल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. राईट महोदय विकेट. अतिशय चांगले क्रिकेट, चांगलं मैदान, भन्नाट स्पर्धा. 40+6 धमाका. हो हो, पुन्हा एकदा काय बॉलिंग, अतिशय घातक चेंडू. अचूक टप्पा आणि षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर राहिला. शेवटचा बॉल, 1 बॉल टू गो. अंतिम चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकात धावाळ्या त्या 16. नंतरचं षटक मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवून. आणि हा यस उलटा चेंडू. पुन्हा एकदा चांगला टायमिंग ऑनसाईडला. डीप मिड गेला चेंडू जाईल. चांगलं सीमा रेषेलगत प्रोटेक्शन असेल. ट्रॅव्हल होईल. मिळेल एक धाव आणि षटक क्रमांक दुसरा फिनिश. 12 चेंडू संघाचा टोटल स्कोर 24. म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. खैरने बनाम व्हर्सेस रायवल प्रतिस्पर्धी संघ असेल धानसर. दोन्हीही एकाच जिल्ह्यातील हे दोन मातब्बर संघ. बलाढ्य अव्वल दिग्गज निष्णात वाकबगार संघादरम्यान एक जबरदस्त रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन. चला नवीन गोलंदाज. बोलस नेम मिस्टर खेरणे संघाचा प्रल्हाद गोंधळी. प्रल्हाद नाही, गोंधळ्यांचा प्रल्हाद, भक्तांना नाही, गोंधळी.
गचा टिंब काढला न लिचा जे हे काढला तर गोधडी होईल. नाही नाही सांगतो, 7-12 उतार असताना करतात ना चेंज. धचा माग करणारी कोणती? आनंदीबाई धारावे. त्याच्या नंतर तिने त्याच्या धचा मारावे केलं आणि हा इतिहास घडला रक्तरंजित. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. प्रल्हाद गोंधळी द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स गोलंदाजीच्या भोळ्यावर तिसऱ्या षटकाचा माग करतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या अंगानं डाव्या अंगानं आउटसाईड अष्टम हलक्या चेंडूने चॉप केला. चेंडूला गेला शॉर्ट थर्ड मॅनला मिळेल फक्त 1 धाव. 100 कुछ बी नाही. खरं म्हणजे टायमिंग चुकलं. बॅकफुटला गेला असता 4 टायमिंग होतं. जर स्क्वेअर कट केला असता कदाचित पॉईंटला चेंडू चिरून गेला असता. परंतु जरताच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात. 1 धावमुळे संघाचा टोटल स्कोर झाला आहे 25. बिनबाद 25. दमदार सलामी धुंद फुंद सुरुवात. रायडा महोदय विकेट प्रल्हाद. हो हो ग्रेट स्ट्रोक. चांगलं टायमिंग. चेंडू गेलाय. हो हो काय झेपावलंय बघा. अतुल ग्रेट फिल्डिंग लॉंग ऑन लॉंग. नाही तर या 4 धावा मला असत्या. जिथं 4 तिथं एका धाव्यावर समाधान. संघाची धाव संख्या 26. खरं म्हणजे 40+ क्रिकेट फार डेव्हलप झालं रायगड जिल्ह्यामध्ये. एकापेक्षा एक दर्जेदार संघ आहेत. ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, कल्याण भिवंडीचा पट्टा असेल, आउटसाईड आश्रम. हो हो ग्रेट डेव्हलपली. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. वेगावर नियंत्रण ठेवलं. गती आणि मती म्हणजे बुद्धी याचा पुरेपूर वापर केला आणि एक चांगल्या चेंडूची सांगता. डॉट बॉल. कमीत कमी 50 ते 60 धावा पाहिजे जर तुम्हाला संघाला हरवायचं असेल. बघा स्लोअर वन परंतु दिशा भरकटलाय. आउटसाईड द लेग स्टंप. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा धावा समर्थन. 1 धावेचं प्रतिपादन. 1 धावेची मल्ली नाती. 1 धावेची भविष्यवाणी प्रेडिक्शन. अवांतर धावसंख्येत बस संघाची धावसंख्या झाली 28. 27 राईट महोदय विकेट पुन्हा एकदा प्रल्हाद. आणि हा हुक करायचा होता. जोरदार अपेल कॉट बिहाइंड. येस दॅट शुड बी आउट. आणि पहिला धक्का पहिल्या फेकेचा बदल डीजे. सॉन्ग डीजे वादक धनेश. नवीन वंडावंत फलंदाज. आणि हा येस लॉफ्ट केला. चेंडू बराच काळ हवेमध्ये. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका. अतुल याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेला सीमारेषेबाहेर मिडविकेटच्या वरून. काय टायमिंग बघा. बेहतरीन स्ट्रोक्स. उमदा स्ट्रोक्स. हे चांगली बॅटिंग. लास्ट डिलिव्हरी. अरे काल मी त्या दिवशी बामणडोंगरच्या त्या धाकट्या कांदाचा मी गेम बघितला हो. एवढीशी लहान लांब सगळे बुटके सगळे वामन अवतार आहेत. पण लय भारी हो. काय त्यांचा गेम. आणि हा यस खरं म्हणजे. आणि हा यस बसेल. पहिला दुसरा धक्का. काय गोलंदाजी केली. जरी षटकार पडला तरी नंतर अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. आणि धावसंख्या तब्बल झाली 33. 3 3 म्हणजे प्रति षटकार 11 धावांचं टार्गेट. गोरसई बस संघाला खरं म्हणजे त्यांचा भावेश पाहणं होता. पवन केने नव्हता तरी पण संघ पराभूत झाला. धाकटा खांदा त्यांना देखील कोणी म्हणतो एंट्री देत नसतं ते सांगत होते आम्हाला.
म्हणून त्यांना म्हटलं मध्ये मध्ये हरायचं हो. तुम्ही सगळ्यात जिंकत गेले तर कसं तुम्हाला देणार. चला शेवटचा गोलंदाज खेरणे दिलीप माळी. नाही 4G नाही माली आहे ना तुमचा तुमचा 4G कंपनी सगळी गोंधळी कंपनी 4G कंपनी. क्या बात आहे. चला आणि हा या चेंडू हवेमध्ये पण जाईल नो मॅन्स लँड मध्ये आवाक्याच्या बाहेर. हो 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 चांगली फिल्डिंग अफलातून फिल्डिंग. कपिल देव सारखा मागे गेला. धावा मिळते दरम्यान 2 धावेचा इशारा 2 धावा मिळते. सांगा आता टोटल स्कोर झाले तब्बल 35 35. 3 षटकामध्ये 33. कमीत कमी 50 ते 60 धावा जर झाल्या तर नक्कीच हे काहीतरी आव्हान एक काहीतरी चॅलेंज. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक चेंडू गेलाय सीमा रेषेल लगत. पुन्हा एकदा ग्रेट फिल्डिंग. पण रनिंग भेटून मात्र जबरदस्त आहे. अतिशय चांगलं फिल्डिंग. धरणा संघाला मात्र फिल्डिंगने दगा दिला नाही का. धावायला तयार नाही. बेस्ट फिल्डर बालाराम मडवी. आणि हा यस पुन्हा स्विफ्ट केलाय. आणि हा यस पुन्हा खराब फेक गॅदर करता आलेला नाही आहे. टोटल धावा झाले तब्बल 39 रन्स ऑन दी बोर्ड. आणि उर्वरित बाकी अजून 3 बॉल आहेत. म्हटले एकही वाईट नाही. वाईट आहे का नाही नाही काय बघूया काय गोलंदाजी केली. निर्धाव चेंडू म्हणजे स्लोअर वन. पुन्हा एकदा पुल केलाय चेंडू गेलाय सीमा रेषे लगत आणि मिळतील. अतिशय चांगला फटका लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग याच्यामधून 4 धावा मिळतील. धावा अतिशय याच्यानंतर शेवटच्या सामन्यामध्ये संपूर्ण एकनाथ माळीचे कवाल लावा जरा भाई. डेजा ऑपरेटर आता नाही ना फायनल सेमीफायनल उपांत्य फेरी बघूया. पहिला उपांत्य फेरी दाखल संघ आहे रोहिंजन. दोन्ही टीमना ज्यांनी पराभूत केलं आणि त्यांची लवकरच गठडी ओढली गेली. चला शेवटचा गोलंदाज नाव असेल दिलीप. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू फलंदाज बाद. यस वास्तविक पहिली धाव तुम्ही जोरात घेतली असती. तर ज्यावेळी तुम्ही दुसरी धाव घेता ना त्याच्या अगोदर पहिली धाव तुम्ही जरा जोराने वेगाने धावा जेणेकरून दुसरी धाव कंप्लीट होईल. त्याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव मिळते. सांगा त्या टोटल स्कोर झाले तब्बल 44. 4 वजा हो. आणि नवीन फलंदाज चंदी समीर. सगळ्याचे धंदे बसला दादा. असं का साईडला कुठे चालू आहेत. पहिले होता फॉर्म 20 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी. 1 गाडीची रेती लागली 2 वाढवायच्या 2 चलने घ्यायची. ते आता दिवस नाही राहिले बरोबर की नाही. 1 ब्रास गाडी असेल 2.5 ब्रास दाखवायचे. खरं म्हणजे सध्या एक धंदा मात्र सॉलिड फॉर्ममध्ये राजकारण बरोबर की नाही.
रात्रीच्या रात्री टोपी बदलायची. हा रे बरोबर की नाही, फिरता देवाचा चषक. जिथं घट बसतील तिथे घट बसवायचे. आणि हा यश पुन्हा दाखला स्वीप केलाय. पुन्हा एकदा 2 धावा मिळते. चांगला रनिंग बिनिंग विकेट. पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल का. चांगलं आहे बॅटिंग. रनिंग बिनिंग चांगली आहे. संघाची धावसंख्या झाली तब्बल 47. अजूनही बॉल बाकी आहे तब्बल आणि 47 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 48 धावा. बारचोक 48 या धावा कशा चेस होतील. नंतर फायनलमध्ये आम्ही दोघेही संयुक्त समालोचन करणार. कॉमेंट्री विथ साईत राजे. प्लीज आम्हाला मायक्रोफोन. पहिल्या चेंडूवरती खनखनीत षटकार पाहिला. दिलीपच्या बॅट्समधून षटकार. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाज तयार किरण. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन. जबरदस्त तडाखा. लाजवाब पारदर्शक. तितकीच लांबी आणि तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर छूम अंतर. कंधे समर्थक महेश शेठ पाटील. मच्छी व्यवसाय त्यांचा भरपूर जोरात आहे. ते मॅचचा आनंद घेतात महेश शेठ पाटील. किरवली आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकार आलाय 2 चेंडूवरती 2 खनखनीत षटकार. काय खेळताय दिलीप. दिलीप पंचांच्या भूमिकेत देखील असतात. सातत्याने आम्ही पाहत असतो. बारा धावा धावपुस्तकावरती. इथे किरण वरती आक्रमण. पुन्हा एकदा ऑन साइडला. परंतु इथे झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. आमिर निर्भय मंडप डेकोरेशनचे ऑनर. टिपलाय झेल आणि या धरणा गावचे जावय. क्या बात आहे. फलंदाज बाद दिलीप. खेळाडू पण पाहतोय. प्रल्हाद. किरण. पुन्हा एकदा आल्या आल्या प्रहार. चेंडूला पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. दमदार शानदार रुबाबदार F1 क्वालिटीचा बिग बिगर कडक षटकार.
प्रल्हादच्या बॅट्स मधून दमदार शानदार रुबाबदार षटकार. सुनीलजी गोंधळी यांचे ते बंधू आहेत. 3 चेंडूवरती 3 षटकार. तर तुम्हाला मिळतील 1000. जावई बापूने सोडला जेल. जीवनदान आयुष्यमान भव आशीर्वाद मिळतोय प्रल्हादला. षटकाची होती ते 1 चेंडू बाकी आहे. पंचा एक बॉल बाकी आहे का? ओव्हर झाले. ओके. 2 चेंडूवरती 2 षटकार. ओके. निखिल सर बघा जरा. 2 वरती 2 षटकार ना. 3 षटकार आल्यात जरूर. 2 चेंडूवरती 2 षटकार. त्यानंतर फलंदाज बाद. ओके. त्यानंतर प्रल्हादने षटकार ठोकला. एक डॉट बॉल आहे का? चला ओके. स्कोरर मित्र लक्ष द्या. हरकत नाही. या चुका होतात. मॅन इज मिस्टेक टॅच्यू असं म्हटलं जातो. चला 5 जानेवारीला 40+ धमाका आहे मित्रांनो. 40+ मॅचेस आता भरपूर होणार आहेत. आई गावदेवी 11 रोडपाली. रोडपाली स्पर्धा आहे. 40+ एंट्री फी आहे त्या ठिकाणी फक्त 4,500 रुपये. प्रथम पारितोषिक 40, 20, 10, 10. इच्छुक संघाने 40+ संपर्क साधू शकता. दांडी गुल फलंदाज बाद. क्या बात है. फिरकीचा जादूगार गोलंदाज आहे तो मात्र प्रवीण घरत आलाय परत दुसऱ्या षटकामध्ये. फक्त 5 जानेवारीला 40+ चे मॅचेस असतील. बाकी 24 संघ रेग्युलर असतील आणि 8 संघ 40+ असतील. प्रवेश फी 5,000 रुपये. डिस्काउंट दिला जाईल. हरकत नाही. 40+ मध्ये भरपूर पैसा आहे मित्रांनो. रोडपालीला एंट्री फी दानसर 5 तारखेला. चला दानसर आणि केरने दोन्ही टीम फिक्स. ओके हरकत नाहीये. 5वा राऊंड ठेवलं तर येतील. क्या बात आहे. चला धाव पुस्तकावरती एकूण धाव पाहिल्यात 19 धाव आहेत. गोलंदाज प्रवीण एक अनुभवी आणि यशस्वी गोलंदाज. फिरकीचा जादूगार. हा ट्रॅकर होता. इथे लेट कट केल्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट. मॅच मध्ये चेंडू चाललाय सीमा पार. 22च्या स्वरूपात मिळतोय नशिबाचा 4. धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. 16 चेंडू 25 धाव्यांची गरज आहे. एक चांगली गोलंदाजी इथे करणं गरजेचं राहील. ती क्षमता ती ताकद तो होश तो जज्बा तो जुनून प्रवीण घरत मध्ये आहे. स्ट्राईक वरती फलंदाज डावखुर याचा फलंदाज पाहतोय सचिन. हो एज लागली आहे. इकबाल शेख क्या बात है. झेल टिपलाय फलंदाज बाद सचिन.
नवीन फलंदाज येतात दीपक. दीपकला पेटावं लागेल इथं, प्रकाश पाडावा लागेल जिंकण्यासाठी. कधी उठायचं, कधी थांबायचं, आणि कधी जिंकायचं, कधी लढायचं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे संघर्ष करावा लागेल. ऑन साईडला फिरकीचा जादूगार आहे प्रवीण गरज. सेकंड ओव्हर मध्ये आलाय तो परत. जबरदस्त गोलंदाजी. 14 चेंडू 25. 14 चेंडू 25 द्यावींची गरज आहे. क्रिकेटचा तरार, क्रिकेटचा कुरुक्षेत्र. दीपक स्ट्राईक एंड वरती, अतुल आहेत नॉन स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू फ्लिक केला. चेंडू चला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. गणेश क्या बात आहे, रॉकेट थ्रो पाहिली, क्या बात आहे, जबरदस्त थ्रो. एकच धाव, एक धाव तुम्हाला इथे संघर्ष निर्माण करून देऊ शकते. मॅच ऑन आहे, जबरदस्त मॅच आता आली आहे रंगात. कारण प्रवीण घरतने इथे केलेली गोलंदाजी उल्लेखनीय कामगिरी. अतुल षटकातील शेवटचा चेंडू. अतुल मध्ये क्षमता आहे, ताकद आहे. हो हो, इथे मात्र भरपूर कट झाला चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर पण दंडित घोषित करतात. दंड विधान असं चिन्ह दाखवत असताना मनोजी पवार चांगली गोलंदाजी करतात. स्विंग भरपूर चांगला आहे त्यांचा प्रवीण. हो हो, क्या बात आहे, फिरकीचा जादूगार. डान्सर टीम, जर प्रवीण दादाची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होत्यात मित्रांनो. क्या बात आहे, जबरदस्त समीकरण येऊन ठेवते. 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावा. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. चला, निखिल असतील आमचे ऑपरेटर, आपण देखील लक्ष द्या, हरकत नाहीये. चुक्या होत असतात माणसाकडनं. तर मॅन इज मिस्टेक स्टॅच्यू. मनुष्य हा चुकीचा पुतला आहे. समीर वावेकर गोलंदाजी करावी लागेल ना. अनुभव भरपूर आहे, 40+ म्हटलं तर. 3 चेंडूवरती जर 3 विकेट जर घेतले गोलंदाजानं, दोस्ती दुनियात एक राजा माणूस गोमेश माळी यांच्याकडनं 3000 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे गोमेश दादा. समीर हो, टॅप करता चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण होत आहे. एका धावच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन ठेपलाय धाव पुस्तकावरती 26 धावा धाव पुस्तकावरती. अतुल आहे स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज समीर. विकेट हॅट्रिक साठी गोमेची माळी यांच्याकडनं 3000 रुपयाचा पारितोषिक. काल हायवा जेलसाठी देखील डान्सर टुर्नामेंट मध्ये पाहिलं, 2500 ते 3000 रुपये हायवा जेलसाठी होते. दोस्ती दुनियात राजा माणूस आहे मित्रांनो, दिल खुलास व्यक्तिमत्व गोमेची माळी. क्या बात आहे. टॅप करतात पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण. संतोष पुढचे येतात चेंडूवरती. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव तुम्हाला इथे संघर्ष निर्माण करून देतोय, कारण आजचा संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. यस, थ्रो वरती. यस, थर्ड अंपायर. स्क्रीनवरती चेक करू आपण. आयोजक आहेत, स्क्रीनवरती चेक करू आपण.
हो हो, पुन्हा एकदा वाईट यॉर्कर. जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा हा गोलंदाज, पण स्विंग अँड मिस. 9 चेंडू 20. 9 चेंडू 20 धाव्यांची गरज. आता मॅच बनत चालली आहे डान्सर टीमच्या बाजूनं, परंतु अतुलला इथं अतुलनीय कामगिरी करावी लागेल. संघाला धोका, मग बिंदास ठोका, ठोकम ठोक फलंदाजी करावी लागेल. 9 चेंडू 20 धाव्यांची गरज असताना गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू मॅच ऑन आहे. गोलंदाज तयार समीर. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट. वाह क्या बात आहे. डॉट पे डॉट, डॉट पे डॉट. चांगली गोलंदाजी. अतुलला इथं शांत ठेवले, परंतु अतुलमध्ये क्षमता आहे मित्रांनो. ते ताकद, तो होश, तो जज्बा, तो जुनून इथे दाखवावा लागेल. लाजवाब गोलंदाजी. मॅच ऑन आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. फुल्लर लाईनचा चेंडू फटका चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, प्रयत्न करतायत. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि 2 धावेच्या बरोबरीने. एकदा जोरदार टाळ्या. गोलंदाज समीर का हवा का झोका. राहिल्यात आता 6 मध्ये 16 समीकरण. 6 चेंडू 16 धावा. रोहिंजन टीम आता सज्ज राहायची आहे. प्रमोद दादा पाटील, त्यानंतर आमचे प्रमोदजी असतील. चला 6 चेंडू 16 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. स्ट्राइक एंड वरती अतुल. इकबाल शेख डान्सर वाला. स्ट्राइक एंड वरती स्ट्राइक चेंज असेल मित्रांनो. तुम्ही 40+ आज 40+. आता आमचे सर झोपलेत वाटत. आले जाग आले वाघाला जाग आली आता. तर फायनल मध्ये त्यांचा आवाज तडाखा बघा मित्रांनो. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजचे माग वरती गोलंदाज इकबाल डान्सरवाला. 6 चेंडू 16. ओहो, यावेळी चेंडू बॅटची एज जरूर लागली आहे. एकच धाव. आता समीकरण येऊन टेपते 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. 5-15चा समीकरण. संघाला धोका, मग बिंदास ठोका, ठोकम ठोक फलंदाजी. अतुलला इथं अतुलने कामगिरी करावं लागेल. इकबाल वरती मात्र आक्रमण चढवावं लागेल. हा ट्रॅकर फिरवून नटराज स्टाईलनं एक धाव सहजरित्या पूर्ण. गणेश त्या ठिकाणी आहेत. गणेश पोरजी क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. रॉकेट थ्रो पाहिली गणेशची. 4 चेंडू. आता मात्र जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज.
2 बिग हिट लागतील, 3 चौकार देखील चालतील, परंतु मॅच मध्ये काय घडणार, काय बिघडणार, मॅच ऑन आहे. इक्बाल धानसरवाला गोलंदाजी करत असताना 4 चेंडू 14 धाब्यांची गरज. हाय व्होल्टेज क्रिकेटचा थरार इथे आपण पाहू शकता. 4-14. ओहो, यावेळी लेग स्लिपच्या जास्त बाहेर पंच आमच्या दिशेने वळतात, सांगतात की हा चेंडू खराब आहे. अवांतर धावसंख्येमध्ये भर. 4-13. मनोवैज्ञानिक दबाव आहे खेळाडूंवरती, मग फलंदाज असो व गोलंदाज असो. 4 मध्ये आता 13. होल्डर लाईनचा चेंडू होता. यू मिस, आय डेफिनेटली हिट. एस्टनचा वेध फलंदाज बाद. दीपकला परतावं लागेल. उमेश दादा माळी विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचा पारितोषिक आहे. इक्बाल शेख धानसरवाला. नवीन फलंदाज विश्वनाथ विश्वविक्रम इथे यस जिम ट्रेनर देखील आहेत, परंतु इथे संघाला सावरणं गरजेचं राहील. तीन चेंडू 13, 3-13. 3-13 जिंकणारा संघ. 1-13 तर दुसरा मेरा. कोण जिंकणार, टीम खेळणे की टीम धानसर? इथे जितकी ताकद आपण जिम मध्ये लावली तितकी ताकद इथे मात्र चेंडूवरती दाखवावी लागेल. 3 चेंडू 13 धावांची गरज. तुरक हौसला वो मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर खुद समंदर भी आएगा तो थक कर ना बैठ. ये मंदिर के मुसाफिर, तुम्हें मंजिल मिलेगी और मैच जीतने का मजा आएगा. 2 चेंडू 12 धावांची गरज. ठोकम ठोक संघाला धोका, मग बिंदास ठोका. ही ठोकम ठोक फलंदाजी करावी लागेल. दानसरचे ग्रामस्थ मंडळ भरपूर चर्चेमध्ये आहेत की मॅच 40+ मध्ये दानसरचा धमाका होणार का मॅच मध्ये. 2 चेंडू 12 धाव्यांची गरज. धनंजय दादा पोरजी देखील मॅचचा आनंद घेत असतील युट्यूबच्या माध्यमातून. विलाजी पोरजी मॅचचा आनंद घेतात. किशोरजी पोरजी, कैलाजी पोरजी, आपलं देखील मनपूर्वक अधिक स्वागत. इक्बाल धानसरवाला. 2 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. 2 गगनभेदी आसमानी सुलतानी टोळे इथे ठोकावे लागतील. 2 चेंडू 12. दानसिंग डाहून मॅचची हवा निघाली. मोठ्या फटक्याची गरज होती. अतिशय टर्निंग पॉइंट मध्ये षटक हाताळलं. प्रवीण घरजसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. त्याच षटकामध्ये आपण मॅच मध्ये इन झालो दानसर संघ. क्या बात है. इक्बाल धानसरवाला आलाय. डान्सिंग डाऊन लॉंगॉन मध्ये प्रवीण आहेत. हो, त्याला हुलकावणी देतो चेंडू सीमा पार 4 रन. परंतु मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला आहे. जय गणेश्वर धानसर 40+. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्डलक आमचे लहू फडके सर. हार्डलक. चला आपण नाणेफेकी संपन्न करू. धानसर आणि रोहिंजन संघाला भरपूर आराम मिळाला मित्रांनो. किरण ठरतोय मॅन ऑफ द मॅच.